जय शिवराय मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। जवळपास 167 कोटी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आली होती। जवळपास 2,56,625 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यामध्ये 1,56,167 हेक्टरचं हे नुकसान झालेलं होतं। तर त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती, परंतु याचं वाटप केलं नव्हतं। त्या वाटपाचा आता मंजुरी देण्यात आलेली आणि ती नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। यामध्ये शेतकरी किती पात्र असणार आहे, या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या किती असणार आहे, त्या जिल्ह्यासाठी निधी किती आलेला आहे, याचं वाटप कधीपासून होणार आहे, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर मित्रांनो, एकंदरीत शेती पिकाचं झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते। पंचनामे हे शेती पिकाचे करण्यात आले होते। जवळपास 167 कोटी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्याच नुकसानीच्या संदर्भात परत एक नवीन जी आर करण्यात आलेला आहे आणि या जी आर नुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात जवळपास जे मंडळ पात्र करण्यात आले होते ते अशा प्रकारे आहेत। मित्रांनो, नरसी नामदेव हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलं होतं। बासंबा मंडळ पात्र करण्यात आलं होतं। तर मित्रांनो, कळमदुरीत वाकोडी हे मंडळ पात्र करण्यात आलं होतं। औंढा नागनाथ, जवळा बाजार, सोलाना, हट्टा, टेंभुर्णी, कुरुंदा, सेनगाव, गोरेगाव, आजेगाव, साखरा, पानगणेरगाव, हट्टा, शिरसम आणि हे खंडाळा हे मंडळ पात्र करण्यात आले होते आणि याचं निधीचं वाटप सुद्धा केले जाणार आहे। यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आलेले आणि या केवायसीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, जवळपास 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यामध्ये 48,12,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर 48 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 3,50,000 एवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 155 कोटीचा निधी वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात जवळपास 16,921 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 4 कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेला होता आणि त्याचं वाटप ही करण्याकरता आता सुरुवात करण्यात आली आहे। नाशिक नगर जिल्ह्यात जवळपास 2,31,831 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यामध्ये 160 कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा वाटप केला जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यात जवळपास 11,82,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर 111 कोटीचा या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जात आहे। मित्रांनो, सातारा जिल्ह्यात जवळपास 40,400 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 6 कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यात जवळपास 98,172 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 22 कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेला आहे। बीड जिल्ह्यात जवळपास 7,70,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 241 कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 36,300 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर यामध्ये 18 कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात जवळपास 4,98,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 218 कोटीचा जिल्ह्यात या निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। अकोला जिल्ह्यात जवळपास 1,77,900 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर यामध्ये 97 कोटीचा निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा करण्यात आलेला आहे। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 228 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर या जिल्ह्यात जवळपास 13 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे। आता मित्रांनो, हेक्टरी अनुदान आपल्याला किती दिलं जाणार आहे? राज्य सरकारच्या माध्यमातून तर आपल्याला 3 हेक्टरपर्यंत याची मर्यादा वाढवली होती, म्हणजे 2 हेक्टर ऐवजी आपल्याला 3 हेक्टरचं अनुदान हे दिलं जाईल अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या। परंतु सूचनेचे पालन हे करण्यात आलेले 3 हेक्टरपर्यंत अनुदान हे दिले जात आहे। परंतु यामध्ये जी रक्कम होती 8,500 ही न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र फक्त 4,000 ते 4,500 रुपये हेक्टरी अनुदान हे जमा करण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच याचं वाटप होणार आहे। मग ते एकंदरीत 16 तारखेपासून याचं वाटप होणार अपेक्षित आहे। 16, 17, 18 अशा प्रकारे हे पैसे वाटप होणार आहेत। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय।